हॅलो. चला, आज आपण एम इज आर बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाउन्स बघितले. प्रोनाउन्सचे म्हणजे सर्वनाम, त्यांचे अर्थही बघितलेत. तुम्ही पण बघितलेत का? आणि अशाच व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राईब करून शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला. एम इज आर म्हणजे आहे. आय आय सोबत एम येणार. एम हे सिंग्युलर आहे. तर आय म्हणजे स्वतः. मी मी म्हणजे आय. त्यासोबत एम येणार. वी यू दे सोबत आर येणार, कारण आर हा अनेकवचनी शब्द आहे. ही शी इट आणि राम हे दर्शवण्यासाठी इज घेणार. इज हा सिंग्युलर आहे, म्हणजे एकवचनी शब्द, एकवचनी दर्शवण्यासाठी आपण इज यूज करतो. आय आय म्हणजे आहे. आय एम अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे. आय एम हॅप्पी, मी आनंदी आहे. आय एम ॲट होम, मी घरी आहे. आपण हे उदाहरण ह्याच्यासाठी बघतो की आपल्याला अजून क्लिअर होण्यासाठी. आर आर म्हणजे पण आहे. वी म्हणजे अनेक वचन आहे, तर वी आर अ डॉक्टर्स म्हणून आपण डॉक्टरला यस लावलं. यू आर हॅप्पी, तू आनंदी आहे. दे आर ॲट होम, ते घरी आहे. इज म्हणजे आहे. इज हे सिंग्युलर आहे, एकवचनी आहे. ही शी इट आणि एखादं नाऊन मध्ये आपण कोणाचं पण नाव घेऊ शकतो. त्यासाठी आपण इज यूज करतो. इज हे सिंग्युलर आहे. ही इज अ डॉक्टर, तो डॉक्टर आहे. शी इज हॅप्पी, ती आनंदी आहे. इट इज ॲट होम, ते घरी आहे. राम इज अ गुड बॉय, राम हा चांगला मुलगा आहे. वी आर फ्रेंड्स हे तुम्ही आता कमेंटमध्ये नक्की सांगा. हा छोटासा होमवर्क तुमच्यासाठी, आणि अशाच व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर शिकायला आवडेल हे मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा.